एक अमूल्य सेवा सर्वांसाठी प्रकाशित. नवे गीत 8वी आवृत्ती आता एका नवीन व आकर्षक स्वरूपात उपलब्ध. यामध्ये प्रभुसेवक स्वर्गवासी भाऊदास तडके यांनी रचलेली गीते आहे. त्यासोबत प्रचलित मराठी, हिंदी व इंग्रजी अशा 3 भाषिक गीतांचा संग्रह आहे. एकंदर 525 गीते आहे. गीतांच्या चालीकरिता शेवटच्या पानावर QR कोड देण्यात आला आहे. आपली प्रत मागविण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधावा. धन्य येशू नाम. आपण मननाकरिता यशया याचा 61वा अध्याय आणि वचन 10 कडे जाऊया. यशयाचा ग्रंथ याचा अध्याय 61 आणि वचन 10 वाचूया. मी परमेश्वराच्या ठाई अत्यंत हर्ष पावतो, माझ्या देवाच्या ठाई माझा जीव उल्हासतो. कारण जसा नवरा शेला पागोटे लेऊन स्वतःला याजकासारखा मंडित करीतो व नवरी जशी अलंकाराने स्वतःला भूषित करीते, तशी त्याने मला तारणाची वस्त्रे नेसविली आहे, मला धार्मिकतेच्या झग्याने आच्छादिले आहे. इकडे ह्या वचनामध्ये आम्हाला पाहण्यास भेटत आहे की त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसवलेली आहे आणि त्यांनी स्वतःचं वर्णन कसं केलेलं आहे की जसं नवरा शेला पागोटे लिहून याचकासारखा मंडित करीतो व जशी नवरी अलंकारांनी स्वतःला भूषित करीते, तसे त्यांनी मला तारणाची वस्त्रे नेसविलेली आहे. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्याला हर्ष झाला आहे, त्याला आनंद झाला आहे, त्याच्या ठाई अत्यंत हर्ष तो पावलेला आहे, असं आम्हाला ह्या वचनामध्ये वाचण्यास भेटत आहे. कशामुळे? त्या तारणाची वस्त्र नेसवल्यामुळे. आम्ही त्या शास्त्रामध्ये या वस्त्राची महत्व पाहतो आणि आमच्या दैनंदिन जीवनामध्ये देखील वस्त्राचं काय महत्व आहे हे आम्हाला ठाऊक आहे. प्राथमिक गोष्ट जर आम्ही पाहिली तर वस्त्र ही नग्नता झाकण्यासाठी आहे. पण जर आम्ही थोडं अजून पाहिलं त्या वस्त्रांविषयी, तर वस्त्र एखाद्याची ओळख दर्शवण्यासाठी देखील घातली जातात. कोणी लग्नासाठी आपला पेहराव नेसत आहे आणि कोणी युद्धासाठी आपला वेगळा पेहराव नेसत आहे. म्हणजेच लग्नासाठी घालणारी वस्त्रे वेगळी आहेत, युद्धावर जाण्यासाठी वस्त्रे वेगळी आहेत, राजासनावर बसून स्वतःला भूषित करण्यासाठी ती वस्त्रे वेगळी आहेत. प्रत्येक कार्यासाठी वस्त्रे नेमून ठेवलेली आहे. कोणी लढाईची वस्त्रे घालून लग्नाला जाऊ शकत नाही किंवा कोणी लग्नाला घालणारी वस्त्रे घालून लढाईच्या रणभूमीवरती जाऊ शकत नाही. वस्त्राचं खूप महत्व आम्हाला ह्या ठिकाणी पाहण्यास भेटत आहे. प्रत्येक कार्यासाठी आपापली वस्त्रे घातली जातात. आणि इकडे ह्या यशाच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, त्यांनी तर मला कोणती वस्त्र घातलेली आहेत? त्यांनी मला तारणाची वस्त्रे घातलेली आहेत, ज्यामुळे मला काय झालेलं आहे? मला हर्ष झालेला आहे, मला आनंद झालेला आहे. आणि आम्ही ज्यावेळेस पवित्र शास्त्रामध्ये या वस्त्रांविषयी पाहतो तेव्हा अनेक प्रकारे त्या वस्त्र नेसवल्यानंतर अनेक प्रकारचं चित्र आम्हाला तिकडे पाहण्यास भेटत आहे. ते कसलं दर्शक आहे त्याचं चित्र आम्हाला पाहण्यास भेटत आहे. काही गोष्टी त्याच्या भोवती घडलेल्या आहेत, ज्याच्यामुळे आम्हाला ते वस्त्र नेसून काय चिन्ह दाखवण्यात आलेलं आहे हे आम्हाला दिसून येतं. आम्ही लूका शुभवर्तमान याच्या 15व्या अध्यायामध्ये आलो आणि त्याचं 20 आणि 22 वचनाकडे जर लक्ष केंद्रित केलं तर तिकडे देखील एक वस्त्र नेसवण्यात आलेली आहेत, ती आम्ही पाहू शकतो. आम्ही येऊया लूका शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि वचन 20 आणि 22 पाहूया. 20 ते 22 पाहूया. लूक 15 20 ते 22. मग तो उठून आपल्या बापाकडे गेला. तो दूर आहे तोच त्याच्या बापाने त्याला पाहिले आणि त्याला त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात गळा घालून त्याने त्याचे मुके घेतले. मुलगा त्याला म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही. 22 वचन. पण बापाने आपल्या दासांना सांगितले, लवकर उत्तम झगा आणून ह्याला घाला, ह्याच्या हातात अंगठी व पायात
जोडा घाला. इकडे आम्हाला त्या उधळ्या पुत्र्याविषयी पाहण्यास भेटत आहे. आम्हाला सर्वांना ठाऊक आहे, आम्ही तो पूर्ण अध्याय नाही वाचला, पण आम्हाला तिकडे पाहण्यास भेटते. त्या 11 वचनापासून पुढे त्या उधळ्या पुत्राची सर्व कहाणी आम्हाला पाहण्यास भेटत आहे. कशा प्रकारे तो बापाकडून आपला हिस्सा घेऊन तो निघून गेला आहे आणि काय झालेलं आहे, त्याच्याकडे असलेली धन संपत्ती, त्याचा वाटा संपल्यानंतर तो काय करत आहे, तो डुकरे चारावयास नेत आहे. डुकरे कुठे आहेत? डुकरे काय स्वच्छ ठिकाणाजवळ नाहीत, डुकरे त्या चिखलाजवळ आहेत, त्या घाणीमध्ये आहेत आणि तिथे तो बसलेला आम्हाला पाहण्यास भेटत आहे. अहो, तिथे वस्ती करणारा तो उधळ्या पुत्र, काय त्याचे वस्त्र स्वच्छ राहणार आहेत? त्याचे वस्त्र नक्कीच मलिन झालेले असणार आहेत. आणि आम्ही पाहतो त्या बापाकडे गेल्यावरती, पश्चातापाने त्या बापाकडे गेल्यावरती बापाने काय केलेलं आहे? बापाने त्याचे, असं म्हटलेलं आहे, त्याचे मुके घेतलेले आहेत, त्याच्या गळ्यात गळा घातलेला आहे. कसलं चित्र आहे हे? जवळ करण्याचं चित्र आहे, आपुलकीचं चित्र आहे, आपलंसं करून घेण्याचं चित्र आहे, चुंबन, प्रीतीचं चित्र आहे. आम्ही ज्यावेळेस त्या योसेफाकडे पाहतो, ज्यावेळेस त्याचे भाऊ त्या योसेफाला भेटण्यास आले, आम्ही काय पाहतो, तो सलोखा झाल्यानंतर त्या योसेफाने देखील काय केलेलं आहे, आपल्या भावांच्या गळ्यात गळा घालून काय घेतलेलं आहे, चुंबन घेतलेलं आहे, ते रडलेले आहेत. हे कसलं चित्र आम्हाला पाहण्यास भेटत आहे? द्वेष करण्याचं चित्र नाहीये, रडून चुंबन घेणं, एकमेकांच्या गळ्यात गळे घालणं, आपुलकीचं चित्र आहे, स्वीकारण्याचं चित्र आहे. आणि तेच चित्र आम्हाला इकडे पाहण्यास भेटत आहे, जे बापांनी केलेलं आहे. त्या पुत्राला आपलंसं केलेलं आहे, त्या पुत्राला स्वीकारलेलं आहे. आणि पुढे काय म्हटलेलं आहे, त्याला नवीन झगा, स्वच्छ झगा घालण्यात आलेला आहे. कसलं चित्र दर्शवत आहे? आपलंसं करून घेतलेलं आहे. आम्ही जर पुढे आलो तर आम्ही त्या जखऱ्याच्या पुस्तकामध्ये येऊया. आम्ही जखऱ्याच्या पुस्तकात येऊन 3रा अध्यायात येऊया. जखऱ्या याचा 3रा अध्याय आणि वचन 1 पासून 4 पर्यंत वाचूया. जखऱ्या 3रा अध्याय 1 पासून 4. तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे, असे त्याने मला दाखविले. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो, यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो. हा अग्नीतून काढलेला खोलीत नव्हे काय? यहोशवा मलिन वस्त्रे परिधान करून त्या दिव्यदूतापुढे उभा होता. 4थं वचन, त्याच्या समोर जे उभे होते त्यांस तो उत्तर दाखल म्हणाला, त्याच्यावरची मलिन वस्त्रे काढा. तो त्याला म्हणाला, पहा, मी तुझा अधर्म तुझपासून दूर केला आहे, मी तुला उंची पोशाख घालीत आहे. या जखऱ्याच्या पुस्तकामध्ये यहोशवा विषयी आम्ही काय पाहत आहोत? तो कसा आहे? तो मलिन वस्त्रे घालून उभा आहे. आणि विरोधात बोलण्यासाठी कोण आहे? सैतान आहे. मग परमेश्वर काय करत आहे? त्या सैतानाला धमकावित आहे. आणि यहोशवा विषयी काय म्हणतेला आहे? तो काय म्हणत आहे? ह्याची काय करा तुम्ही? मलिन वस्त्रे बदलून टाका, ह्याला काय करा? ह्याला स्वच्छ वस्त्रे घाला. आणि पुढे म्हटलेलं आहे, तो काय म्हणाला की मी तुझा अधर्म तुझपासून दूर केला, मी तुला उंची पोशाख घातली आहे. कसलं स्मरण करून देत आहे? आम्हाला हे चित्र दाखवत आहे कशा प्रकारे तो अधर्म दूर करणारा आणि स्वच्छ कपडे नेसवणारा तो परमेश्वर आम्हाला मिळालेला आहे, हे आम्हाला पाहण्यास भेटत आहे. आधीच्या लुकरुच्छुभ वर्तमानामध्ये आम्ही पाहिलं, जवळ करणारा, आपलंसं करून घेणारा, स्वीकारणारा. इकडे पाहतो अधर्म दूर करणारा तो वस्त्र घालण्याचं चित्र आम्हाला दाखवण्यात आलेलं आहे. आम्ही पुन्हा एकदा लुकरुच्छुभ वर्तमान याच्या 8व्या अध्यायामध्ये जर आलो, तिकडे देखील एक चित्र पाहण्यास भेटत आहे. लोकरुच्छुभ वर्तमान याचा 8वा अध्याय आणि वचन 26 पासून पुढे पाहूया. लोक याचा 8वा अध्याय आणि वचन 26 पासून पुढे. मग तो गालिलाच्या समोरील गर्सेकराच्या प्रदेशात येऊन पोहोचला. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूते लागली होती. बराच काळपर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरातून राहत असे. तो येशूला पाहून ओरडला व त्याच्या पुढे पडून मोठ्याने म्हणाला,
हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला विनंती करीतो, मला पीडा देऊ नको. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या माणसातून निघण्यासाठी आज्ञा करीत होता. त्याने त्याला पुष्कळ वेळा पछाडले होते आणि साखळ्यांनी व बेड्यांनी बांधून पहाऱ्यात ठेवलेले असतानाही तो ती बंधने तोडीत असे आणि भूत त्याला रानात हाकून नेत असे. येशूने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. ती त्याला विनंती करीत होती की आम्हास आघातकुपात जाण्यासाठी आज्ञा करू नको. तेथे डुकरांचा मोठा कळप डोंगरात सरत होता, त्यात आम्हास जाऊ दे अशी त्यांनी त्याला विनंती केली. मग त्याने त्यास जाऊ दिले. तेव्हा भूते त्या माणसातून निघून त्या डुकरात शिरली आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला आणि गुदमरून मेला. मग ती चारणारी माणसे हे झालेले पाहून पळाली आणि त्यांनी गावात व शेतमाळ्यात जाऊन हे वर्तमान सांगितलं. तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भूते निघाली होती तो येशूच्या पायाजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला त्यांना आढळला. तेव्हा त्यांना भीती वाटली. इकडे आम्हाला ह्या संपूर्ण वचनामध्ये आम्हाला काय पाहण्यास भेटत आहे? आम्ही त्या वचनांमध्ये पाहिलं, तो भूत लागलेला व्यक्ती कसा होता? तो त्या बेड्यांनी बांधून पहाऱ्यात जरी ठेवला होता तरी तो काय करत असत? तो त्याला तोडून तो रानात नेत असे. तो बंधनात असलेला आम्हाला इकडे पाहण्यास भेटत आहे. तो सैतान सत्तेखाली असलेला आम्हाला पाहण्यास भेटत आहे. आणि इकडे आम्ही वाचलं की विशेष म्हणजे तो नग्न असे. त्याच्या अंगावरती वस्त्र म्हणून तो काही बराच काळ नेसलेला नव्हता. तो उघडा कब्रस्थानामध्येच फिरत असे, रानातच फिरत असे, बेड्यांनी जखडलेला असे, सैतानाच्या सत्तेखाली असे. आणि पुढे काय झालेलं आहे? पुढे त्या ख्रिस्ताने त्याला मुक्ती दिलेली आहे. आणि लोक काय पाहण्यास आलेले आहे? लोक पाहण्यास आलेले आहे की हा तो भूते लागलेला कसा बसलेला आहे त्या ख्रिस्ताच्या जवळ. तो वस्त्र नेसलेला आहे. त्या 35व्या वचनामध्ये आम्ही पाहिलं की तो वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला. अहो, पूर्वी जो शुद्धीवर नव्हता तो आता काय झालेला आहे? तो आता शुद्धीवर असलेला आम्हाला पाहण्यास भेटत आहे. तो वस्त्र जो नेसणारा नव्हता तो आता काय आहे? तो वस्त्र नेसलेला आहे. तो कुठे बसलेला आहे? तो ख्रिस्ताच्या पायाजवळ बसलेला असा आम्हाला पाहण्यास भेटत आहे. वस्त्राचं किती महत्व आहे, किती महत्व आहे! अचंबित करणार असं हे चित्र आम्हाला पाहण्यास भेटलेलं आहे. त्या गीतकाराने देखील एका गीतामध्ये म्हटलेलं आहे की होतो मी भटकेला अंधारी रातीत, आला तो माझा धनी मजला शोधित, मज उचलुनी आणि गोंजारुनी, शांती दिली मनमनी. तो काय करत आहे? तो शांती देत आहे. तो वस्त्र नेसून अधर्म दूर करत आहे. तो वस्त्र नेसून आपलंसं करत आहे. तो वस्त्र नेसून स्वतःला आम्हा सगळ्यांना तो स्वीकारत असलेला परमेश्वर आम्हाला पाहण्यास भेटत आहे. आणि आम्ही पाहतो, आमच्या विषयी जर आम्ही पाहिलं, आम्ही कसे होतो? आम्ही देखील त्या उधळ्या पुत्राप्रमाणे कसे होतो? बहकलेले होतो. आम्ही घाणीमध्ये होतो. आम्ही त्या भूत लागलेल्या त्या गरसेकरातील त्या व्यक्तीसारखे आम्ही कसे होतो? आम्ही देखील नग्न होतो. आम्ही देखील सत्तेखाली होतो. आमच्या मधील देखील अधर्म दूर करण्याची काय होती? गरज होती. आणि काय केलेलं आहे? ख्रिस्ताने आमचा अधर्म दूर केलेला. आम्ही जर त्या एदेन बागेमधील जर चित्र पाहिलं तर त्या पापामुळे काय झालेलं आहे? त्या आदाम आणि हवेला काय कळालेलं आहे? आम्ही काय आहोत? आम्ही नग्न आहोत. आम्हाला ही सर्व गोष्ट माहिती आहे. त्या आदम हवेला ठाऊक आहे की आम्ही नग्न आहोत. त्यांनी काय केलेलं आहे? त्यांनी स्वतःला लपवलेलं आहे. स्वतःसाठी काय केलेलं आहे? ते पानांची ती वस्त्रे बनवलेली आहेत, पण ती काही उपयोगाची नाही. आम्ही पाहतो देवाने काय केलेलं आहे? त्यांना चर्मवस्त्र दिलेलं आहे. ती कुठून आली? कोणता कोकरा कापला गेला होता त्या एदेन बागेमध्ये? आम्हाला त्याविषयी तर पाहण्यास भेटत नाही. पण आम्ही जर आमच्या विषयी पाहिलं, आमची नग्नता झाकण्यासाठी आमच्यासाठी कोणता कोकरा वधण्यात आलेला आहे जर आम्ही ते पाहिलं तर तो आहे आमचा प्रभू येशू ख्रिस्त, जो वधस्तंभावरती विंदिण्यात आलेला आहे. आम्हाला वस्त्र घालण्यासाठी तो देवाचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त तो वस्त्रहीन झालेला आम्हाला पाहण्यास भेटत आहे. आणि त्यांनी आम्हाला काय केलेलं आहे? आम्हाला
अशा प्रकारे त्यांनी तारणाची वस्त्र घातलेली आहेत की आम्ही काय म्हणावं आता, जसा नवरा शेला पागोटे घालून हर्ष पावत आहे, जशी नवरी अलंकारांनी भरून ती शृंगारित आहे स्वतःला, तसं त्यांनी काय केलेलं आहे, आम्हाला तारणाची वस्त्र घालून आम्हाला हर्ष दिलेला आहे. होय, तो किती कृपेचं चित्र आम्हाला हे पाहण्यास भेटत आहे. होय, ही कृपा आहे की आम्हाला त्यांनी तारणाची वस्त्रे घातलेली आहे. धाडून या ख्रिस्तवाली, खरोखरच आम्हाला त्या ख्रिस्ताद्वारे त्यांनी ती तारणाची वस्त्रे घातली, त्याबद्दल आम्ही त्याच्या थोर नावाला धन्यवाद देऊया. आम्ही त्याची स्तुती करूया की ही कृपा त्यांनी आम्हावरती केली. जसं त्या उधाळ्या पुत्राच्या चित्रामध्ये पाहिलं, त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी त्याला स्वीकारलेलं आहे, तसं ख्रिस्ताने आम्हाला स्वीकारलेलं आहे. आम्ही काय पाहतो त्या जखराच्या पुस्तकात, त्यांनी ते वस्त्र नेसवलेले आहेत, ते अधर्म दूर केलेला आहे. आमच्याविषयी देखील पाहतो, त्याने आम्हाला काय केलेलं आहे, आमचा अधर्म दूर केलेला आहे. आणि आम्ही त्या भूतग्रस्ताप्रमाणे पाहिलं, आम्ही जे शुद्धीवर नव्हतो त्या आम्ही कसे आहोत, ख्रिस्ताच्या पायाजवळ शुद्धीवर असलेले वस्त्र नेसलेले. कोणती वस्त्र नेसलेले? धारणाची वस्त्र नेसलेले. त्या अद्भुत वस्त्राबद्दल आपण देवाचे आभार मानूया आणि त्याच्या थोर नावाला धन्यवाद देऊ.